पोर्सिलेनची राजकुमारी. तुम्हाला पाहून समजलंच असेल की दूर एका राज्यात एक राजा आणि राणी शांतपणे एकत्र राहत होते. याआधी तुम्ही अनेक परीकथांमध्ये ऐकलं असेल की त्यांना त्यांच्या आयुष्यात छान गोंडस बाळ हवं असतं, पण काही कारणास्तव त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशा इतर गोष्टींप्रमाणे आमची गोष्ट एखाद्या परीने दाखवलेल्या स्वप्नाने किंवा इच्छेने सुरू होत नाही. या उलट या गोष्टीची सुरुवात अतिउष्ण उन्हाळ्याच्या दिवशी एका दाट जंगलात एकट्या असलेल्या राणी सोबत होते. त्या दिवशी राणीने जंगलात पोहायला जाण्याचा निर्णय घेतला, जिथे तिला वाटलं होतं की ती एकटीच आहे. ओह, मला वाटलं मी इथे एकटीच आहे. अजिबात नाही. नक्कीच, मी आता इथून जाते. अगं थांब, मी इथे का आले हे जाणून घ्यायचं नाही तुला? नाही, तुला आयुष्यात हवीशी वाटणारी गोष्ट मी मिळवून देईन. मला त्या बदल्यात फक्त थोडा दयाळूपणा हवाय. तू मला अन्न दे आणि मी तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देईन. माझ्याकडे फक्त ब्रेड आहे. माझ्याकडे तर फक्त काही कुजलेली फळं आहेत, त्यामुळे तुझे ब्रेड सुद्धा माझ्यासाठी भरपूर आहेत. मग हे घे. तुझा दयाळूपणा कौतुकास पात्र आहे. हे घे, एका अशा पक्ष्याचे पंख आहेत जे माझ्याच राज्यात आढळतात. कोणत्या राज्यात? त्याच्याशी तुला काय करायचंय? पंख अशा जागी ठेव जिथे तुझं स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटतं, आणि 3 दिवसात तुझं बक्षीस तुला मिळेल. राणीने जंगलातील त्या रहस्यमय स्त्रीमध्ये काहीतरी विचित्र पाहिलं होतं. तरीही तिने तिचे पंख घरी नेले आणि महलातील उंच टावरमध्ये असलेल्या एका बाळाच्या पाळण्यामध्ये ते ठेवले. 3 दिवस उलटून गेले. तिसऱ्या दिवशी बाळाच्या रडण्याच्या आवाजाने राणीला जाग आली. महाराज, मला वाटतं ते आपले बाळ आहे. पण कसे काय? राजा आणि राणीने बाळाच्या स्वागतासाठी भव्य मेजवानीचे आयोजन केले, पण आजवर न झालेला असा सर्वात मोठा स्वागत सोहळा करण्याच्या घाईत ते येणाऱ्या पाहुण्यांची यादी पाहण्यास विसरले. त्यांच्या दुर्दैवाने आणि लक्ष न दिल्यामुळे चुकून एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला आमंत्रण दिलेच गेले नाही. ती म्हणजे जोन. माझ्यासारख्या जगातल्या सगळ्यात महान जादूगरणीला जी इतकी दयाळू आणि चांगल्या मनाची असून सुद्धा अशी वाईट वागणूक देण्यात आली. मी या राणीच्या कुटुंबाला आजवर फक्त देतच राहिले. काही अपेक्षा केली नाही आणि सोहळ्यात त्यांनी मला बोलावलं सुद्धा नाही. याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. चल लिओनार्ड. गोंडस बाळ किती सुंदर, दगडासारखं शांत झोपलंय. जर हे बोलू शकलं नाही तर मजा येईल का? नाही, मी तसं करणार नाही. पण आजपासून तू हसू शकणार नाहीस, आणि हळूहळू प्रत्येक वेळी जेव्हा तू रडशील तुझं शरीर कडक होत जाईल. बरोबर बोलतोयस लिओनार्ड, ह्यात फार मजा नाहीये. पोर्सिलेन हिची त्वचा पोर्सिलेन मध्ये बदलेल, मग त्यांच्या भावनांनाही माझ्यासारखाच तडा जाईल. चल लिओनार्ड, आणखी काहीतरी मजेशीर करूया. मी आता पेसलीला तिच्या झोपेतून उठवणार आहे. ती पार्टीत लवकर सामील होण्यासाठी खाली येईल. बिनधास्त माता कधीही संशयास्पद नसतात. ती खूप गरम आहे महाराणी. डॉक्टरला बोलवा, तिला चटका बसलाय, लवकर जा. महाराज, मी आजवर पाहिलेली ही सर्वात विचित्र गोष्ट आहे. पण तुमच्या मुलीची त्वचा चटका लागलेल्या ठिकाणी कडक झालेली दिसते. एखाद्या आवरणासारखी? आवरण नाही सर, आवरणासारखी नाही. मग खडकासारखी? खडक नाही सर, खडकासारखीही नाही. मग दगडासारखी? खडक आणि दगड तर एकसारखेच असतात ना? नाही, ना आवरण, ना खडक आणि दगड सुद्धा नाही. ती पोर्सिलेनच्या तुकड्यासारखी आहे. पोर्सिलेन? ते तर खूपच नाजूक असतं.
सुदैवाने ती फार पसरलेली नाहीये. हो, आपण स्वतःला भाग्यवान मानलं पाहिजे. खरंच ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे, पण त्या क्षणी राजा आणि राणीला भाग्यवान असल्यासारखे वाटले आणि तेही फक्त काही काळासाठी भाग्यवान होते, कारण नशिबाने लवकरच साथ सोडली. जसजशी वर्षे उलटत गेली, राजकुमारी पेसलीच्या शरीरावरील पोसलींचा भाग पसरत गेला. जेव्हा ती दुधासाठी रडली तेव्हा तिचे गाल पोसलींचे झाले. चालायला शिकत असताना तिचे गुडघे पोसलींचे झाले. जेव्हा तिने तिच्या खेळ्यांच्या ट्रकमध्ये हात अडकवला तेव्हा तिचे हात पोसलींचे झाले. लवकरच राजकुमारी पेसली तिचे डोळे सोडून पूर्णपणे पोसलींची झाली. जर ती एखाद्या गोड बाहुलीसारखी सुंदर दिसली नसती तर बहुधा तिच्याकडे पाहून नक्कीच लोक घाबरले असते. 12 वर्षांपासून चाललेल्या या मूर्खपणामुळे तिचे पालक त्रस्त झाले होते. तिला तिच्या टावर मधील रूम मध्ये बंद करा. महाराणी, ती खूपच नाजूक आहे. रोजच्या धावपळीत तिला इजा होऊ शकते. आपण तिला अशा ठिकाणी ठेवले पाहिजे ज्यामुळे ती तुटणार नाही. ती आता काचेची बाहुली झालीये. तिला खूप वाईट वाटेल महाराणी. ती 9 वर्षाच्या मुलीसारखी दिसणारी 12 वर्षाची मुलगी आहे. ती बोलू शकत नाही, खेळू शकत नाही आणि तिच्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. ती पायी हळू शकत नाही. ती खूपच दुःखी आहे. म्हणून मोलकर्णीने पेसलीला खुर्चीत बसवले, तिला ब्लँकेटने गुंडाळले आणि खिडकी समोर नेऊन उभे केले. तिने बाहेरून कुलूप लावले आणि तिथून निघून गेली. त्यानंतर ती फार क्वचितच परत आली. हळूहळू दिवस जाऊ लागले. पेसली आजूबाजूची गंमत पाहणे, शांतपणे गुणगुणणे, तिच्या पायांची हळूवार हालचाल करणे आणि त्या दिवसाची स्वप्ने पाहण्यात रमली होती जेव्हा ती बागेतील फुलांचा आणि ह्या जगाचा आनंद घेऊ शकेल. वर्षामागून वर्षे गेली. पेसलीचा 18वा वाढदिवस जवळ आला होता. तिला खिडकीसमोर बसण्याचा कंटाळा आला होता, कारण ती गेली 7 वर्षे असेच करत होती. खिडकी बाहेरचे तेच दृश्य आणि त्याच एका कावळ्याला अनेक वर्षे सतत पाहून तिला कंटाळा आला होता. राजकुमारीने एक योजना आखली. दासी तिची खोली नीटनेटकी करायला आली की तिथून पळून जायचे. राजकुमारी तिच्या पायाची होणारी थोडीफार हालचाल वापरून गुपचूप दरवाजातून बाहेर येऊन महालाच्या बाहेर असलेल्या बागेत यायची. तिला त्या गवताचा स्पर्श जाणवत असो व नसो, पण ती सूर्यप्रकाश आणि बाहेरच्या थंड वाऱ्यांचा आनंद घेत होती. गुड आफ्टरनून राजकुमारी. आम्हाला थोडाच वेळ लागेल. पेसलीसाठी पळून जाणे जवळजवळ खूप सोपे होते. तिला वाटू लागले की असे करण्याचा विचार तिच्या मनात आधी का नाही आला. असं वाटत होतं की ती पळू शकेल अशी कोणी कल्पनाच कधी केली नव्हती. पेसलीच्या आई वडिलांप्रमाणेच तिचे नशीब सुद्धा फार काही चांगले नव्हते. बोल 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 पेसली, मला माहितीये तू विचार करत असशील, मुलगी कुठे आहे? मूर्ख पक्षी, तू तिला पाडलंस? पेसली अपेक्षेपेक्षा हळुवारपणे जंगलातील फुलांनी बनलेल्या गादीवर पडली होती. तिच्या होणाऱ्या त्रासाबद्दल बोलायचे तर ती पेसलींची होती. या परिस्थितीतून सुटका शक्य नव्हती. स्वतःला पलटवण्याची ताकद नसलेल्या पाठीवर पडलेल्या कासाप्रमाणे ती अडकली होती. तुला इतकी वर्ष राजकुमारीवर नजर ठेवायला आणि ती पळून जाणार नाही याची खात्री करायला ठेवलं होतं. मी ज्या मुलीला या जगात आणण्यात मदत केली त्याच मुलीच्या स्वागत समारंभात मला आमंत्रित करण्यात आलं नाही. आणि याच गोष्टीची शिक्षा म्हणून तिच्या आई वडिलांना ती प्रत्येक वेळी रडताना पोर्सेलिनची होताना पाहावं लागेल. त्यांची चूक त्यांच्या लक्षात राहावी म्हणून. मूर्ख कावळ्या, ती पळून जाते हे मला सांगायला हवं होतं. तू तिला इतक्या सहज पळून जाऊ दिलंस. आता ती जंगलात हरवलीये. आता मी कोणत्या गोष्टीचा फायदा उचलू? त्यांच्या मुलीशिवाय राजा आणि राणीकडे दुसरं काहीच नाहीये. सिंहासनाच्या बदल्यात तिला सामान्य स्थितीत आणण्याची माझी योजना आता फसलीये. जा तिला शोध.
पेसली फुलांच्या मऊ मैदानावर पडली होती, अनोळखी जागी एकटीच. कावळा तिच्या शोधात होता, पण फुलांनी तिला बरेच दिवस लपवून ठेवले. अनेक दिवस गेले, अनेक महिने गेले. पेसली झोपून आकाशाकडे डोळे करून वेगवेगळे ऋतू बदलताना पाहत होती. उन्हाळा जाऊन शरद ऋतूत आला आणि झाडांची पाने पेसली भोवती पडू लागली. हळूहळू हिवाळा सुरू झाला आणि तिच्या भोवतीही बर्फ पडला. जरी तो अतिशय थंडगार हिवाळा असला तरी पेसलीला ते जाणवले नाही. बर्फ वितळला, जंगलात वसंत ऋतूचे आगमन झाले आणि सुदैवाने पेसली भोवती पुन्हा एकदा सुंदर फुले उमलू लागली. पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाहत्या पाण्याचा झऱ्यांचा आवाज संपूर्ण जंगलात ऐकू येऊ लागला. यावेळी मात्र फुले नुकतीच उमलायला लागली होती आणि जंगलातील गवत अगदी छोटे असल्यामुळे जवळपास 1 वर्षांपासून शोधत असलेल्या कावळ्याला शेवटी ती दिसली. पोसलींची राजकुमारी पेसली. वसंत ऋतूमुळे आनंदित झालेल्या पेसलीने तिच्या आसपासच्या उज्ज्वल आनंदाचा प्रत्येक क्षण अनुभवत पुरेसा वेळ घालवला. एक लहान निळा पक्षी त्याच्या घरट्यातून बाहेर पडून फांदीवर येऊन बसला. त्याने पेसलीकडे पाहिले. पेसलीने त्याच्याकडे पाहिले. मग त्याने त्याचे डोके बाहेर काढून पुन्हा पाहिले. एका क्षणाचाही विलंब न करता पेसली हसली. जादूगाराचं काम करायला कावळ्याला कधी पाठवू नका. तू कोण आहेस? तुझा वाईट काळ राजकुमारी. मीच तुला पोर्सेलेनचं बनवलं होतं. माझा अपमान केल्याबद्दल तुझ्या आई वडिलांना दिलेला शाप होता तो. नाही. हो नाही. होय. आणि आता छोट्याशा गडबडीमुळे तू पुन्हा माझ्या समोर उभी आहेस. वेल, आता तुझ्याकडे पाहून भीती वाटत नाहीये. त्या दुष्ट जादूगरणी जोनला तिच्या स्वतःच्याच जादूने हरवल्यानंतर पेसली तिचे घर शोधण्यासाठी निघाली. ती पुन्हा तिच्या आई वडिलांना भेटली आणि तिला राजमहालात एक सुंदर खोली देण्यात आली, जेणेकरून तिला पाहिजे तेव्हा बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत येईल. तिच्या आयुष्याची सुरुवात कदाचित भयंकर झाली असेल, ज्याने तिचे आयुष्य जणू थांबलेच होते. पण आता तिला तिचे ते दिवस भरून काढण्याची संधी मिळाली. जोनचे काय झाले? वेल, काही म्हणतात की त्यांना नेहमी एक मोठा कावळा एका लहान कावळ्या भोवती फिरताना दिसतो. हे दिसायला फार विचित्र दृश्य असेल, पण एका पोर्सलीन राजकुमारी इतके विचित्र तर नक्कीच नाही.